दिवाळी हा सण भारतातच नव्हे तर जगभरात सर्वसामान्य माणसांच्या दृष्टीने वर्षातील अतिशय आनंद देणारा काळ असतो. खरं तर इतर सणांपेक्षाही दिवाळीला उत्साहाचा दिमाखच काही और असतो. विशेष म्हणजे समाजातील सर्व घटकांना आणि स्तरांना हा सण वेगवेगळ्या कारणांमुळे प्रिय असतो. कारण दिवाळी सर्वांच्या आयुष्यात कोणता ना कोणता आनंद घेऊन येतच असते. म्हणूनच या सणाला धार्मिक महत्त्व तर आहेच, पण त्याहीपेक्षा अधिक भावनिक महत्त्व आहे. हा सण म्हणजे दिव्यांचा भव्योत्सव. हे दिवे म्हणजे ज्ञानाचे, सुखाचे, समृद्धीचे व आशेचे प्रतीक असतात. नवीन कपडे, नवीन खरेदी, नवे संकल्प, नवी उमेद असा नाविन्याचा बहर या काळात सर्वत्र असतो. त्याचबरोबर जुन्या संबंधांनाही नवीन नवलाई प्राप्त होते. लेकी सुना, इष्टमित्रांचे संबंध, सोयऱ्या धायऱ्यांचे नाते, मालक नोकरांचे संबंध या सर्व संबंधांना बांधिलकीचा नवा उजाळा मिळतो. व्यापारी वर्ग खुश असतो. गोरगरिबांपासून धनिकांपर्यंत सर्वांना दिवाळी एक सुखद स्वप्न देऊन जाते. पूर्वी दिवाळीची सुरुवात अश्विन कृष्ण द्वादशीपासून होत असे. ही द्वादशी म्हणजे वसुबारस. या दिवशी सवत्स गायीचे म्हणजेच वासरासोबत असलेल्या गायीचे पूजन केले जाई. गोधनाची पूजा केली की प्रपंचात संपन्नता येते, धनधान्याची समृद्धी होते असा समज होता. गायीला पुरणपोळीचाही नैवेद्य दाखविला जाई. अलीकडच्या काळात ही प्रथा फार क्वचित आढळते. भाविकहो, अश्विन वद्य त्रयोदशी अर्थात धनत्रयोदशीपासून आपल्या दिवाळीला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. पहिला दिवस धनत्रयोदशी, दुसरा नरक चतुर्दशी, तिसरा लक्ष्मीपूजन आणि चौथा बलिप्रतिपदा. आणि अर्थातच बहीण भावांच्या नात्याला दिव्यांची रोषणाई देणारा असा यमद्वितीया अर्थात भाऊबीजेचा हा 5वा दिवस. असा 5 दिवसांचा सणांचा उत्साह म्हणजेच दिवाळी. दीपावली म्हणजे तेजाचा सण, विविधरंगी प्रकाशाचा सण, ज्ञानरूपी तेजाने अंधाररूपी अज्ञानावर मिळवलेल्या विजयाचा सण, दुष्ट शक्तींवर सुष्ट शक्तीने मिळवलेला विजयाचा सण, मृत्यूच्या भयावर जीवनाच्या आशेने प्राप्त केलेल्या यशाचा सण, आपुलकीचा, जिव्हाळ्याचा, बंधुभगिनीच्या मायेचा संदेश देणारा सण आणि अबालवृद्धांचा सगळ्यात आवडता सण. या सणाचा पहिला दिवस म्हणजे अश्विन वद्य त्रयोदशी म्हणजेच धनतेरस, धनत्रयोदशी. याच दिवशी यमदीपदान केले जाते. सर्वसाधारणपणे देवांचे वैद्य असणाऱ्या धन्वंतरीचा जन्मदिन, त्यांचे यथाविधी पूजन करून हा सण साजरा केला जातो. देव आणि दानवांनी केलेल्या समुद्रमंथनाच्या वेळी अमृत कुंभातून उत्पन्न झालेल्या धन्वंतरीमुळे देव अमर झाले. त्यामुळे वैद्यकीय विश्वात धन्वंतरी पूजनीय ठरले. हा पूज्य भाव आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी धनत्रयोदशीला धन्वंतरी पूजन केले जाते. याच दिवशी यमदीपदान करतात. सांजवेळी दिवा किंवा पणतीची वात प्रज्वलित करून ज्योत दक्षिणेकडे येईल अशा प्रकारे दीप ठेवतात व परिवारात कोणत्याही प्रकारची अपमृत्यूची घटना घडू नये अशी यमधर्मास प्रार्थना केली जाते. दक्षिण दिशा ही यमदिशा मानली जाते व म्हणूनच दिव्याची ज्योत दक्षिणेकडे करून दिवा गॅलरीत, दाराबाहेर, व्हरांड्यात किंवा घराच्या पायरीवर ठेवतात. आनंदाच्या उत्सवाच्या काळात कोणाचाही अपमृत्यू घडू नये अशी यमदूतांनीच यमधर्माकडे इच्छा प्रदर्शित केली होती. त्यांच्या इच्छेप्रमाणे
यमधर्माने अश्विन कृष्ण त्रयोदशीला यमदीपदान करणाऱ्या परिवारात असा अपमृत्यू होणार नाही असे अभय दिले होते. म्हणूनच या दिवशी प्रदोषकाळी यमधर्मास दीप अर्पण करतात. वर्षातील अन्य कोणत्याही दिवशी दिव्याची ज्योत दक्षिणेस करत नाहीत. धनत्रयोदशीपासूनच खऱ्या अर्थाने लक्ष्मीपूजनाची सुरुवात होते व तिसऱ्या दिवशी अमावास्येला हे पूजन संपन्न होते. या दिवशी सोने, चांदी, रोख रक्कम यांची पूजा केली जाते. समुद्रमंथनाचे वेळी क्षीरसागरातून लक्ष्मी प्रसन्न झाली ती याच दिवशी, म्हणून या दिवसाला लक्ष्मी जयंती असेही म्हणतात. या दिवशी सन्मार्गाने आणि स्वकष्टाने कमावलेल्या धनाची पूजा करायची असते. अपमृत्यूचा नाश होण्याकरिता रात्रीच्या आरंभी घराबाहेर यमाप्रित्यर्थ दक्षिणाभिमुख दिवा लावला जातो. आयुर्वेदाची प्रमुख देवता धन्वंतरी देखील याच दिवशी प्रकट झाली. धन्वंतरीच्या पूजनाने आयुष्य आणि आरोग्याची अभिवृद्धी होत असते. हा दिवस स्त्रियांच्या मंगल स्नानाचा दिवस मानला जातो. अशा प्रकारे धनत्रयोदशी साजरी केली जाते. धनत्रयोदशीच्या नंतर दिवाळीतला पुढचा येणारा सण म्हणजे नरक चतुर्दशी. श्रीमद भागवतातील एका कथेप्रमाणे श्रीकृष्ण अवतार काळात नरकासूर नावाचा एक बलाढ्य राक्षस प्राग्ज्योतिषपूर येथे राज्य करीत होता. आपल्या सामर्थ्याच्या अहंकाराने तो पुंडाई करून माणसांसह देवांना त्रास देऊ लागला. या वासनांध राक्षसाने 16,000 उपवर कन्यांचे अपहरण करून त्यांच्याशी विवाह करण्याच्या हेतूने त्यांना कारावासात डांबून ठेवले होते. भगवान श्रीकृष्णांना ही बातमी कळताच त्यांनी सत्यभामा या आपल्या पत्नीस सोबत घेऊन नरकासुरावर हल्ला केला व त्यास ठार मारून 16,000 उपवर स्त्रियांसह सर्व बंदिवानांना मुक्त केले. ही घटना अश्विनवद्य चतुर्दशीला पहाटेच घडली. या विजयासह घरी परतताच भगवान श्रीकृष्णांना उष्णोदकाने अभ्यंग स्नान घालण्यात आले. प्रजेने दिवे प्रज्वलित करून आनंदोत्सव साजरा केला. भगवान श्रीकृष्णांचे औक्षण करण्यात आले. या युद्धातील विजयोत्सव तेव्हापासून नरक चतुर्दशी म्हणून साजरा केला जातो. पहाटे लवकर उठून अंगास सुवासिक तेल व उटणे लावून उष्णोदकाने अभ्यंग स्नान केले जाते. नरकासुराच्या वधाचे प्रतीक म्हणून कारिटे, चिराटे पायाच्या अंगठ्याने चिरडून फोडले जाते व त्यातील द्रवाचा कपाळावर तिलक केला जातो. नवीन कपडे परिधान केले जातात. दिव्यांची सर्वत्र रोषणाई केली जाते. दारात विविध रंगीबेरंगी कागदांचे आकाशकंदील लावले जातात. दारासमोर सुंदर नक्षीदार रांगोळी काढली जाते. परस्परांना मिष्टान्न देऊन त्यांचा आस्वाद घेतला जातो. या दिवशी इष्टमंडळी, मित्रमंडळी, सगळे सोयरे, सर्व परिवार फराळाच्या निमित्ताने एकमेकांच्या घरी जाऊन एकमेकांचे क्षेमकुशल विचारतात आणि आपुलकीने, जिव्हाळ्याने दिवाळीचा हा दिवस आनंदात साजरा करतात. हा दिवस दीपोत्सवातला अतिशय आनंदाचा आणि मुख्य दिवस मानला जातो.